सुंबयारान मांडल सुंबरान मांडल सुंबयारान मांडल सुंबरान मांडल उबाया रैल्या जाग्याला उभा रैल्या जाग्याला मामाव तुझ्या दाराला मामा तुझ्या दाराला आकया मारी कोणाला आया मारी कोणाला गणपती देवाला सर्व विघ्न काळाला देवागा चरण वंदून पाया त्याच्या पडून देवागा रैल्या जाग्याला एका देवा सायाला देवागा चरण वंदून पाया त्याच्या पडून आगव मारी कोणाला विद्या दिल्या गुरुला कैऱ्यावर हिरवऱ्या बनाला वरोळाच्या मकनाला आहे या वारी गावाला इटवीर दोघाला देवा चरण वंदून पाया त्याच्या पडून उभा राहिल्या जाग्याला हकया मारी कुणाला मन सतल्या देवाला कलियोग्या संताला कलियोग्या संताला
बाबा हो आज आपले भरत पोखरे मामा होय यांचा वाढदिवस होय हा आणि वाढदिवसानिमित्त बाळूमाचा भंडारा घातला या घातला की अन्नदान केलं या होय. सगळ्यात श्रेष्ठ दान कुठलं तर अन्नदान आहे अन्नदान श्रेष्ठ हा? दान आहे. होय म्हणून होय धनगरी वळचा कार्यक्रम ठेवला या होय पण किंवा बाळूमामाचं मंदिर बांधलं या होय पण हे बाळूमामा की कोण कोण हा? कोण आणि बाळूमामा हयात असताना नाचता होय. बाळूमानं सांगितलेला शब्द खरा कसा होतो कसा होतोय हा कसा होतोय छोटीशी कथा आहे होय बाळूमाना बोललेला शब्द खरा कसा झाला बाळूमाला वाचा सिद्धी कशी भेटली म्हणून बाबा कलियुगातला शेवटचा संत माझा संत बाळूमामा अगदी लहान वयाला बाबा या कुटकुळीच्या रानाला असं अगदी लहान वयात बाळूमामा कुटकुळीच्या रानाला काय करत असायला त्यावेळेला शेळ्या मेंढ्या लागले ते राखायला उदरनिर्वाह करायला लागली ती बाबा परपंच लागला करायला कसा अगदी लहान वयात बाळूमामा काय करत असाल त्यावेळेला आता एवढ्या बघा वेळेला वेळेला एवढ्या बघा टाईमला एवढ्या बघा वेळेला वेळेला एवढ्या बघा टाईमला बाळू माझा मामा जीव मामावर बाळू माझा मामावर बाळू माझा माझा नाव बाळाला एवढ्या बघा वेळेला बाबा बाळूमा शेळ्या मी घ्या लागल्यात राखायला बाबा रोज एक भक्त आणि रोज 4 गडी बाळूमावर नीट राखा येत होती का का तर बाळूमा संत आहे देव अवतारी बाळूमा आहे हे हळूहळू लोकांना कळायला लागलं होय, होतं हा? होय. रोज 4 माणसं बाळूमावर नीट राखा यायची होय आजकाल माणसापाशी माणूस थांबतोय का कोण थांबून झालं इथं तुम्हाला 6 वाजता बोलावलं इथं तुम्ही 7 वाजता आला नाव लागायचं हा कामाची ओढ आहे रे हा का तर आजकाल माणसाला टाइम नाही आणि भक्ती करायचा नाद नाही बरोबर हा बरोबर असतो बाबा होय 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 म्हणून अशी रोज 4 माणसं लागली ती बाळूमामाशी यायला होय. बाळूमामा लागलेली या माणसांना सुविचार कसं सांगायला असं सांगत असायला त्या टाइमाला नीती नियमान वागा नीती नियमान वागा बोलून जगू नकार बोलून जगू नकार अरे जगार शिकवण रे बाळू माझा मामा बाळूमा येणाऱ्या जाणाऱ्या भक्ताला सुविचार लागले सांगायला नीत नियमानं वागा फक्त तुम्ही बोलू नका असं मामा प्रत्येकाला सांगत असेल त्यावेळेला अरे बाबा मामाची प्रचिती लागली वाढायला विचार केला मला कुणी एका दिवसाला बाळूमा कुटकुळीच्या रानामध्ये मेंढ्या शेळ्या लागला होता राखायला आवर ऊन लागलं होतं रकरका लागायला तसं त्या उन्हात बाळू मेंढरा करत असेल ते काही प्रकारे घडला असायला आणि बाबा हो. काही थोडं मिळतं होतं जुडीला होय दुपारच्या पर्या उन्हाच्या तानानं कंठ सोकला झ्याई वळली नेमकं काय म्हणते बाळू मला काय बोलत असेल तुम्ही इतकं बाळू मला ए बाळू हो. मामा, होय तुमची सारी मेंढरं आम्ही राखतो होय पण होय पाणी आणून पाजावं मला म्हणून लागली ती मेंढक बोलायला तसं मेंढकं ती बाळू मला बोलत असायला बाळू मला काय करायला विचार केला मला विचार केला देणाला पाण्यासारखा दुसरा धर्म नाही म्हणून बाळ क्षणाचा विचार नाही केला निघून गेला भांड हाताला तसं भांडत बाळू मला हातात क्षणाचा विचार नाही करायचा त्या टायमाला अरे नांदन बाळू मामाचं नांदन यात माने वसतीत पडलं की पूर चांदन माने वसतीत पडलं की पूर चांदन
पायतान नाही चैती मासाचं ऊन लागले लागायला पाय लागले ती चटा चटा भाजायला लागला या बाळूमामा खोलाच्या माळाला हिंडायला असं त्या उन्हाच्या रकात बाळूमामा त्या शेताने चालत असायला बाबा हो ऊन वरण राका राका लागतं या होय. पायात पायतान नाही अनवाणी बाळूमामा फिरतो या आता विचार करा आता जर असं पाणी कुणाला आणायला लागलं तर तो अनवाणी असं फिरेल का गोलाच्या माळाला कोण फिरायला लागले की हा? कोण फिरायला लागले बा हा? तर हल्ली भक्ती कमी ढोंगाची राहिली या होय होय हा? खरं बोला खरी भक्ती कोण करत नाही होय पण या बाळूमाचा दरबार असाय दादा या बाळूमाच्या दरबारात नियमानं जो वागल होय. मन मोकळेपणानं जो या दरबारात येईल त्याला देव लगेच पावतो ही खरंय हा? खरंय भक्ती नव्हे साधी भोळी भक्ती इंगळावरची पोळी भक्ती करणं सोपं नाही सोपं नाही होय अरे बाळू मला आत्ता मामा म्हणतात होय पण पहिले काय म्हणायची काय म्हणायची बाळ्या बाळ्या होय म्हणायची सगळी हा? काय म्हणत होती? होय कोणी सुद्धा बाळूमामाला बाळूमामा म्हणत नव्हतं होय टाकेचा गाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही खरंय 9 वर्षाचा असताना 8-9 वर्षाचा असताना चंदुलाल शिर्जीच्या घरात बाळूमामा चाकऱ्यात राहिला होय होय हा होय चाकर राहिलेला चाकऱ्यात राहिला या चंदुलाल शिर्जीच्या आईनं फटकी घोंगडी दिली होती काम राहिला फाटकी थाळी दिली ती त्या बाळासारखा होता होय हा फाटकी थाळी फट छिद्र पडली थाळीन चिमकात तांबे दिला पाणी पियाला होय हा आणि बाळूमाला पगार किती होता हो? किती हा? होती किती 2 टन जेवण होय आणि खायला प्यायला आणि अंगाला कपडे एवढाच बाळूमाला झाला पगार होय आजकाल राहिलो तसं आज कोण राहिलं हा? बाबा निघाल म्हणला दुसरीकडे आला का 20,000 पगार असला तर बियर पित या 40,000 पगार असला तर ती इंग्लिश मारत या मग हा? आता राहील पैसा तुमच्याकडे आणि 10,000 असला तर ती पांढरी पडत होय हा? सगळं माहित आहे तुला नका होय अभ्यास करायला लागतो या अयो बाबा उद्या तर 31 डिसेंबर तुला कळेल की हा? आमच्या नाव व्यक्ती आम्हाला बाबा माझ्या देऊन केंद्राला आमच्या जायला लागते तिथं होय घरी जाताना फक्त व्यवस्थित जा, कोणाला हडवून घेऊन जा. म्हणून बाबा विचार केला रे मनाला बाळ मामाना भांडा घेतला हाताला लागलाय गोलाच्या माळाला हिंडायला असं बाळामा घोडाच्या मालाला फिरत असायला काय प्रकार घडला असायला अरे हो. अरे पाणी लागला हिर लागला धुंडायला बारव लागला धुंडायला असं बाळामा हिरी दारण दार फिरत असायच्या वेळेला अरे हिरी गड्या लागेला धुंडायला बारव लागेला धुंडायला हिरी गड्या लागेला धुंडायला बारव लागेला धुंडायला जसा विचार केला म्हणाला माझा बाळू मामा लागला हिरी बारव धुंडायला एका हिरीपाशी गेला डुकून लागला खाली बघायला पाणी नाही त्या हिरीला असं बाळामा फिरायला त्या वेळेला बाबा रे हो पहिल्या हिरीपाशी गेला पाणी घावना दुसऱ्या हिरीपाशी गेला पाणी घावना बाळामा तसा विरी पुढे चालत होता आजकाल होय आपलं पोरला जर तांब्या भरून ते म्हटलं तर पोरग देत नाही काढेल घ्या होते बाबा हा? उठून तुझा तो तुम्ही की का तुझं होय. पाय मोडले पाय मोडणार काय म्हणतोय हा मग काय पण त्याच्यासाठी घरात नवीन संस्कार पाहिजेत रे होय होय लागतात हा? संस्कार
राहुल भाऊ हो कसं आहे हो फड असते 3 कसं आहे कुठलं कुठलंय एक असतोय कुस्तीचा बरोबर की एक असतोय ऊसाचा आणि तिसरा दुसरा असतोय तमाशाचा बर आपलं पोरगा कुठल्या फडात चांगलं दिसत ते आपल्या आई बापानं ओळखायचं असतं यार बरोबर की हा होय कसं आहे आजकाल जमाना तसा चांगला राहिला नाही रे होय कवा पण माणसाला काय पण होतं या होतंय हा? की एवढं खरं आहे बरं होय 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 जीव एक पाण्याचा बुडबुडा झाला या होय हा आता होता तर नव्हता होय घरातनं गेलेला माणूस बाहेर निघेल का नाही होय माघारी येईल का नाही माहित माहित नसतं. नाही का तर या कोरोना एवढा आला कोरोना एवढी माणसं भेद होती हा. दुधाची पिशवी जरी दिली तरी ती 2 घ्यायचा होय 4ला धुत होती होय होय आणि तिसऱ्या दिवशी त्याचाच नंबर लागायचा हा, दिसला. तेच लागलं होतं, होय होय हा कसं आहे माझ्या बाळमाची पाखणूक आहे खऱ्यानं वागशिला जास्त दिवस जगशिला उत्मात करशिला तर यमाच्या तवडीत घावशिला होय होय खरं आहे लय पैसा करायचा नाही पैसा म्हणजे एकाचा पेलाय होय कसं आहे कुंभार घडवितो गडा हे, हे. त्या घड्याला जाते तडा अरे जीव पाण्याचा बुडबुडार भरोसा याचा नाही 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 काय हो माणूस आपलं आपलं म्हणतं या होय हा आणि जीवापाड जगत या जपतंय. हा पण हो जीव कितीतरी सांभाळा माया लावणी कवटळा पण हो किती जीवाचं कौतुक केलं होय आणि किती काय केलं अरे कधी कापून जाईल गळार भरोसा याचा नाही 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 म्हणून बाबा हो माणसानं नीत नियमानं न्यायानं वागलं होय. पाहिजे हा बाळूमाच्या दरबारात सगळ्याला न्याय आहे होय. हा म्हणताना विचार केला म्हणाला विचार केला गेला माझ्या बाळूमामानं पहिल्या हिरीला गेला दुसऱ्या हिरीला गेला तिसऱ्या हिरीला गेला काय लागला बघायला हिरीला गेलं असायला काय दिसायला मला मला तिथं बाबा विचार केला म्हणाला हात लावला शिराला असा बाळामा तिथं विचार करायला म्हणाला हात शिरा लावायला बाबा हो बाळूमाचे श्री संत बाळूमा देवालय तमाने वस्ती हो या तमाने वस्तीतल्या बाळूमाच्या सेवेकऱ्यांना एक चाललेल्या वेळीसाठी धर्माच्या गाण्यासाठी 101 रुपयाचं बहुमान केलंय त्यांनी एका हातानं दिलं माझ्या भगवंतानं त्याला 10 हातानं द्यावं आणि अशीच त्यांची सेवा कडोबरोबर घडत जावी हेच बाळूमा चरणी प्रार्थना आहे बरं का धन्यवाद म्हणून विचार केला तिसऱ्या हिरीला गेला पाणी दिसलं बाळूमाला खालच्या तराला असं त्या बाळामाने विहिरीत वाकून बघायला आणि पाणी दिसायला त्या बाळामाला त्या विहिरीत बाबा हो पायऱ्या नव्हत्या हिरीला होय पडलेली हिर होती बर पाणी तर काढायचंय कसं पाणी काढावं म्हणून त्या जाग्याला बाळूमामाला त्यात विहिरीत पाणी दिसायला आणि बाळूमामाला त्या झाडाच्या पारंब्या त्यात उतरायला सांजीची पलकी सोन्याचा देव सोन्याचा देव चल चल पाहू आता बाळूमामा सांजीची पलकी सोन्याचा देव सोन्याचा देव चल चल पाहू आता बाळूमामा बाळूमामा रूप कसं दिसत गाऊ देवाचं गुणगान
विचार केला बाळूमामानं, मनाला विचार केला ध्यानाला. पाणी तर दिसतया, पाणी काढायचं म्हणून त्या जाग्याला. तसं त्या बाळूमानं पात्याला घेतलं आणि ते बाळूमामा पाणी काढायचा विचार कुठं मनात त्यावेळेला. बाबा हो त्या हिरीच्या कडवरती एक वडाचं झाड होतं होतं की. आणि त्याच्या पारंब्या गेल्या होत्या त्या हिरीच्या तळाला. बरोबर. बाळूमामानं क्षणाचा विचार केला नाही. बाबा निघून गेला, पारंब्या धरत धरत पाय आटणी लावत लावत खाली उतरला. बाळूमामा पाणी निर्मळ केलं बाळूमामानं, पाणी भरलं तेवढ्या वेळेला. तसं त्या पातेल्यात बाळूमामानं पाणी भरलं आणि तेवढ्या वेळेत काय प्रकार घडला असायला. बाबा हो पण या बाळूमामाचं गुणगान, होय. बाळूमामाचं नाव कैलासापर्यंत गाजत होतं. होय गाजत होतं की. कैलासातल्या दोन देवाने विचार केला म्हणाला, बाळूमामा नाव लागलं गाजायला. तसं कैलासाच्या देवाने विचार करायला त्यावेळेला. बाळूमा नाव गाजतय वाचतया, पण ह्यो बाळू धनगर आहे तरी कसला पाहिजे बघायला. तसं त्या कैलासाच्या देवाने बाळूमाची म्हणजे परीक्षा घ्यायची. म्हणून बाबा या माझ्या कैलासातल्या दोन्ही देवानं परीक्षा घ्यायची म्हणून रूप सोडलं, रूप धारण केलं, जत म्हातारं झालं, गोसावी झालं, भगवी वस्त्र लावली अंगाला. बाबा वाकड्या काट्या हाताला, ईदभर दाढी वाढली, हातभर मिश्या वाढलेल्या. तसं साधूचं रूप धारण करत असायला काय बोलत होतं त्या बाळूमाला त्यावेळेला. अरे निघून या चालला, निघून या चालला, निघून या चालला, निघून या चालला. मार्गाला लागला, मार्गाला लागला, आल कोणच्या गायाला, आल कोणच्या गायाला. ही दोन देव रूप धारण केलं गोसाव्याचं. काठी टेकत टेकत निघून गेलं बाबा हिरीच्या काठावरती. माझ्या बाळूमानं पाणी भरलं, पाय आटणी लावत लावत माझा बाळूमा निघून आला वरच्या बाजूला. तसं बाळूमाच्या विहिरीतलं पाणी काढून वरच्या बाजूला यायला आणि ते साधू काय बोलत असायला त्यांना. अरे विचार केला म्हणाला, विचार केला देणारा बाबा. बाळूमाला बोलती ती आणि विचार केला देणारा. जसा विचार मनाला करायला त्यावेळेला. बाबा कसं आहे, बाळूमामा पाणी घेऊन वर आला. वसावी बोलते ती बाळूमामाला, बाबा हो. बाळा तहान लागली जीवाला, पाणी द्यावं पियाला. तसं त्या गोसाने विचार करायला त्यावेळेला. ए राहुल भाऊ, हो अरे माझा बाळूमा कोणासाठी पाणी आणायला गेलाय रे? त्या मेंढक्यासाठी. हा मेंढक्यासाठी पाणी आणायला गेला बाळूमामा. आता जेवढी जण बसल्यात, जेवढी जण ऐकत्यात, त्यांना मला सांगा, बाळूमा पाणी मेटक्यासाठी आणायला गेलाय. होय पाणी मागतोय कोण? बोला मावशानो, ऐकताय ना? आणि बोलतो ते कळतंय ना? हा नाही, भाषा कळली पाहिजे हो. होय नाही तर हे महत्वाचं आहे. पुण्यात आपण होय. करणार. बाळूमा मेटक्यासाठी पाणी आणायला गेलाय. होय पाणी मागतोय कोण? हा अरे तुमचा 1800 रुपये पण झाल्यापासून अवघड झालं. 1500 आहेत. 1500 महिन्यात 1500 द्या. अरे ती येईनच ना आता वाटतं एवढं 2-4 महिने. हा? बातमी काय कसं ठेवायची. होय का? होय होय कसं आहे, हो त्या महिला वर्गाला पैसे चालू झाल्यापासून त्यांना लय बोलायचं अवघड होतो. होय होय हा होते होते. त्या सरळ सरळ काय म्हणतात, वळवळ करायची नाही, मला बडबड करायची नाही, वळवळ करायची नाही, मला बडबड करायची नाही. मी मुख्यमंत्री साहेबाची लडकी बाई नाही, मुख्यमंत्री साहेबाची लडकी बाई नाही. मुख्यमंत्री साहेबाची लडकी बाई नाही, मुख्यमंत्री साहेबाची लडकी बाई नाही. लाडकी बहीण असल्यामुळे काय बोलता येत काय नाही. बोलता येत नाही. लय मोठा हात आहे वर. हात आहे काही त्याला. हा? हा? नाही नाही, माझ्या बायकोपासून मी सावध असते, कारण भाकरी तुकडा खायला लागतो. कसं असतंय विरू माहितीये का, बायको शिवाकडे जर खाचुलीची लाकडं, होय, होय. हा,
त्यामुळे बायकोला असा पाय लागतं या मला सांगितलंय 10च्या आत घरात पाहिजे म्हणून आमच्या ह्याला सांगितलेलं असतंय जेवण नाही म्हणून. 10च्या आत घरात नाहीतर देवळात होय 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 पण हो कसं आहे विचार केला म्हणाला विचार केला गेला माझ्या बाळूमामान क्षणाचा विचार न केला बाळूमामान आणलेलं पाणी तसं त्या 2 साधू कैलासातून आलते त्यांना त्या क्षणाचा विचार न करता लगेच पाणी त्यांना दिले अरे पाणी दिलं या गोसाव्याला विचार केला म्हणाला आणि या गोसाव्यानं सत्व घ्यायसाठी एकट्यानंच एक अख्खं भांड पाणी केलं हा एकटा पाणी प्यायला दुसरा काय म्हणतोय अरे दुसरा लागेला बंबलाईला दुसरा लागेला बंबलाईला पाणी द्यावावरती याला पण लागली जीवाला बाबा हो. दुसरा लगेच लागला ओरडायला अरे मला ह्यांच्यापेक्षा जास्त आण लागली होय हा मला पण पाणी प्यायला लागतंय आता मला पण पाणी द्या होय म्हणून बाळूमा पाय आठवी लावत लावत निघून गेला खालच्या बाजूला परत पाणी काढलं आण पाणी आणलं आणि दुसऱ्या गोसाव्याला दिलं आजकालचं जर बाळ असतं तर आज तू बाबा तुला पण हा. पाणी आणून घ्यावं मला तिथं मेंढक्याला पाणी द्यायचं आहे म्हणणार होय मला ती मेंढकवर आणतील कसले मला मी कवरात द्याल आणि बाबा पण माझा बाळूमा असा आहे आंधळ्याला डोळा देणार मुक्याला वाचा देणार बहिऱ्याला काळ देणार होय शिव शंभू शंकराचा माझा बाळूमामा अंतरीचा शियाना मुंगीच्या पायात वाजणारं घुंगरू कळतं माझ्या बाळूमामाला खराय खराय पण कवा हो या बाळूमाची भक्ती मोकळेपणानं होय बिना अहंकारानं जर केली तर आ तिथं जर आलं तर आलं मी पणा घरी सोडायचा घरी सोडायला. आणि या बाळूमाला चाकरीचा गडी म्हणून काम करायचं काम करायचं तर तुम्हाला तिथं सेवा मेवा काही भेटायचं भेटेल. होय बाळूमा कसा आहे कसं आहे बाळूमा माझा हाय शिव अवतार बाळूमा माझा हाय शिव अवतार अरे स्वर्गाहून गोडयाचा हाय ग दरबार 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 आमच्या संघाचा सुरती आहे बरं का संदीप ठोंबरे होय आहे की? हा झाला नाही हा त्यांच्या आईनं त्यांच्या एक नातवाच्या नावावर 101 रुपयाचं बहुमान केलंय होय होय त्यांना एका हाताने दिलं माझ्या भगवंतांना त्यांना 10 हाताने द्यावं हेच बाळूमाचरणी अर्पण आदिनाथ ठोंबरे या बाळाच्या नावाने 101 रुपयाचं बहुमान केलंय त्यांनी एका हाताने दिलं माझ्या भगवंतानं त्याला 10 हाताने द्यावं हीच बाळूमाचरणी प्रार्थना आहे सुंदरान मांडलव सुंदरान मांडलव उभारायला जाग्यालाव उभारायला जाग्यालाव
जातो माझ्या मंगलावर, जातो माझ्या मंगलावर. मायाच्या कथेला बाळू माझा मामाया मामा गो कोण बघा बसावेला, कोण बघा बसावेला. पुरटपुर देखते होत्या, पुरटपुर देखते होत्या, तेरा तेरा जुल्फे मेरी, तेरा तेरा जुल्फे मेरी. रिमिक्स लावली वाट पोर लावली होय याशिवाय करंट येत नाही. हा? होय होय कसं आहे बोल. माझा बाळू मामाला बाबा दोन्ही गोसाव्याला पाणी दिलं, दोन्ही गोसावी पाणी पिऊन बाबा तिरपती झाली ती. कसं ते दोन गोसावी पाणी पिऊन आरपती झाला, काय प्रकार घडला असायला? बाबा हो. दोन गोसावी आलं होतं कशासाठी? बाळूची माझी पाणी प्यायला परीक्षा बघायसाठी, बाळू देतो नाही पाणी त्यासाठी. मला 31 डिसेंबर उद्या आहे, आत्ताच आठवण. बाळू पाणी द्यायसाठी दाद्या. येऊन बेसायची पोरायला म्हणून नाव घेतो. अरे लागली ती बाळू मच सत्व घ्यायला बाबा दोन गोसावी त्याला गेला. तसं ती दोन गोसावी आल्या असाल त्या प्रकारला बाळूमाचं सत्व घ्यायला आलं होतं, पोटभर पाणी दिलं प्यायला बाळू मन, पाणी पिऊन तिरपती झालं. साधू ती आरपती व्हायला बाबा हो. गोसावी म्हणतात अरे बाळा, हो अरे आम्ही आलो होतो तुझं सत्व घ्यायला, बरोबर. पण पाणी पाजून बाबा आमचा आत्मा तृप्त केला. तसं ती साधू त्या बाळूमामा बोलत असायला. बाळू मामा नाव गुळावानी ग्वाड, अरे स्वर्गाहून गोड याचा हाय दरबार, स्वर्गाहून गोड याचा हाय दरबार. स्वर्गाहून गोड याचा हाय दरबार, स्वर्गाहून गोड याचा हाय दरबार. म्हणून बाबा विचार केला, म्हणाला दोन देव लागली ती या गोसावी लागली ती या बाळू मामाला बोलायला. काय बोलत असाल त्या वेळेला? अरे आलो तो तुझं सत्व घ्यायला, पाणी पाजून आत्मा तृप्त केला. दोन्ही देवानं बाबा हात ठेवला शिरावरती आणि लागलं या बाळू मामाला बोलायला. काय बोलत असाल त्या वेळेला? ए बाळा, हो. कोण साधा सुद्धा पुरुष नाही, आणि आजपासून म्हणला तुझ्या मुखात नाही येणारी वाणी कधी खोटी होणार नाही. तसं त्या दोन साधूंनी बाळूमामाला एक आशीर्वाद द्यायला. बा हो कधीच तुझ्या मुखात ना आलेली वाणी खोटी होणार नाही. अरे तुझी म्हणची ती खरं होईल बाबा. बाबा हो. जोधपूरचा डोंगर जर तिकडे उचलून ठेवायचं म्हटलं तर ती तुला शक्य होईल. होईल असंच आशीर्वाद द्यायला त्या वेळेला. असा माझा बाळू मामा होता. हा आता तिथं दर आमुष्याला भंडारा भरतोया. भरतो की होय होय. गाव येऊ घरी आला की आपल्या दारात आला की कुणाला पण चांगलीच वाटतं या. चांगलं होईल. लागली चावल उमटल पाऊल, मामा तुम्ही येणं केलं कुणामुळं? कुणामुळे? बाळू मामामुळं. बाळूमामा हा? बरोबर. मामा तुम्ही येणं केलं तुझ्या येण्यानं जीवनात स्वन झालं, येण्यानं जीवनात स्वन झालं. जीवनात स्वन झालं, येण्यानं जीवनात
बाळूमामाला जो माणूस येईल होय आणि बाळूमाचा भंडारा जो कपाळाला लागेल बरोबर त्याला आणि बाळूमाचा प्रसाद जर खाईल या तिन्ही गोष्टीचं महत्व तुम्हाला सांगतो. बाळूमाच्या दरबारात या होय दादा होय ए लक्ष द्या रे आपला प्रोग्राम संपला आपल्या- रातभर गप्पा मारत बसायचे आता नाही. हा तुमच्याकडे मिळालं तुमच्या आवडतं गाणं लावणार आहे आमच्या डिंबड्याला पण आवडतं. हा कसं आहे हो बाळूमाच्या दरबारात जो येईल होय आणि दान धर्म करेल बरोबर या बाळूमासाठी एखाद्यानं जर 10 रुपये जर दिलं होय 1000 रुपये देतोय बाळूमा. देतोय खरा आणि एखाद्यानं या बाळूमाच्या दरबारातला रुपया जरी चोरला बाळूमामा 10 रुपये कसं काढायचे हे माहिती बाळूमाला माहिती आहे 10,000 नव राहुल भाऊ हो घराची कवडच ट्रायली लावून काढायला लागते. होय होय खरी गोष्ट आहे आणि तो बाळूमाचा भंडारा म्हणजे एवढा पवित्र आहे. होय चिमुटभर जर भंडारा कपाळाला लावला तर साक्षात सोनं होतंय. आयुष्याचं सोनं होतंय भंडारा लावा माझ्या देवाचा. पुजारी हो भंडारा लावा माझ्या देवाचा. संत बाळू या मामाचा धर्मपुरच्या राजाचा. संत बाळू या मामाचा धर्मपुरच्या राजाचा. बाळूमाचा भंडारा कपाळाला लागाय सुद्धा नशीब नशीब लागतंय होय होय हा? कुणाची पण नशिबात माहिती कोणाच्या पण नशिबाला भंडारा लागत नाही. मी म्हणजे तग्ग बसल्या तुमचं आमचं काहीतरी मागल्या जन्माचं पुण्य आहे म्हणताना बाळूमामाच्या दरबारात आपण हाय बाळूमा हयात असताना सांगितलेलं आहे. तुमचं माझं ज्या पूर्वजन्माचं ज्याचं नातं आहे तोच माझ्या दरबारात ये होय आणि बाळूमाचा प्रसाद म्हणला तर 18 रोगावरला औषध हे बाळूमाचा प्रसाद आहे. होय होय हा हाय हाय अरे एखादा हेलिकॉप्टरने न्यायचं म्हटलं तरी त्याला शक्य होत नाही. होईत नाही तर हा होईतच नाही होय आणि प्रसाद तो प्रसाद कसा असतो माहितीये का? हो प्र म्हणजे प्रत्यक्ष, होय. सा म्हणजे साक्षात, होय. द म्हणजे दर्शन. प्रत्यक्ष साक्षात दर्शन म्हणजे म्हणजे प्रसाद असतो या. होय म्हणजे घेताना पण मापात घ्यावा आणि मापात खावा. खावा, नाश करू नये कुणी. बरोबर ना म्हणून बाबा विचार केला मला, विचार केला देणारा दोन्ही द्यावं लागली ती बाळू मला बोलायला. आता ते दोन्ही साधू बाळूमाला काय बोलत असायला बोलायला लागला 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 सांगायला लागला लागला लागला. बाळू माझा मामा की दिवस निघून या काळला दिवस. ये अरे मेंढी मेंढ वाड्याला 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 मेंढी मेंढ वाड्याला वाड्याला वाड्याला. तुझी थट्टा तुझी मस्करी श्रीहरी रीत काना तुझी नाही बरी. बाई बाई पिचली माझी बांगडी 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 पिचली माझी बांगडी बांगडी बांगडी.
मापा करा. होय हो आता सगळ्यांना मोबाईल आहेत बरोबर आहे का नाही? प्रत्येकाला आहे. कोण कोण मोबाईल बघतं पोरांना हात वर करा बघा. हे, हा गणपतीत गाणं कुठलं फॉर्मला चाललं होतं होय अय गणपतीत गाणं कुठलं फॉर्मला चाललं होतं हा आमच्या पप्पानं गणपती आणला आमच्या पप्पानं गणपती आमच्या पप्पानं गणपती आणला आमच्या पप्पानं गणपती आणला शंकराने पर्वती मांडीवर बसलाय गणपती अरे टुकुमुक बघतोय चांगला होय टुकुमुक बघतोय चांगला आमच्या पप्पाने गणपती आणला आमच्या पप्पाने गणपती आणला पप्पाने गणपती आणला पप्पाने गणपती आणला शंकराने पर्वती मांडीवर बसलाय गणपती टुकुमुक बघतोय चांगला टुकुमुक बघतोय चांगला आमच्या पप्पाने गणपती आणला आमच्या पप्पाने गणपती आणला बरं वाटलं का नाही? पण आपण गणपती झाल्यावर गाणं आणि कसं आहे हे गाणं निघलं दुसरं कुठलं एका पोरानं गाणं तयार करलं कोणचं माहितीये का होय आमच्या पप्पानं बुटान हाणला आता गणपती जर मोबाईल बघत बसला पेपरला मार्क करून काढले होते का पाया पडेल होय कसा पाया हा कुठानं चालणार की मग काय अरे लय काला मध्ये बाबा होय होय त्या व्हॉट्सअपला ते युट्यूबला ते आता काय निघलंय ती काय निघाले हा रील्स हा टिकटॉक इंस्टाग्राम त्याला माहित आहे होय. आता कुठलं गाणं फोनला चाललंय रिश्ता गाणं सुने का कसं आहे पण या देवाच्या दारात या मनभावेनं भक्ती करायची आता भक्ती कशी कशी करणार सगळ्यांना मी सांगतो तसं करायचं सगळ्यांना हात वर करायचं सगळ्यांना मावशील तुम्ही पण सगळ्यांना आणि माझ्या माग म्हणायचं ज्ञानोबा माऊली तुकाराम 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 ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम हो टाळ्या वाजवल्या सा मी पण बघितलं कोण कोण वाजवत होतं आणि कोण कोण नाही बऱ्याच जणांना मला फसवलं होय 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 असाच नुसती करते होय म्हणणार तुझ्यापेक्षा मोठं बोल येऊन आलं त्यांचं ऐकण्यात तुझं काय तू कोण करणार तेव्हा? पण टाळी वाजवण्याचं कारण सांगतो माऊलीनो होय तळ हात जर आपडला होय. आणि मुखामध्ये परमेश्वराचं मंगलमय जर नाव आलं होय तर सगळ्यात श्रेष्ठ भक्ती होती या आणि दुसरं शास्त्रीय कारण सांगतो तर हातावर जर हात जर आपटला आणि मुखामध्ये परमेश्वराचं नाव असलं आपल्या संख्येत अंगातल्या पांढऱ्या पेशीची संख्या वाढती बरं का होय किमान 3 तास अटॅक येत नाही शाबास आता ज्यांना ज्यांना टाळ्या वाजवल्या त्यांच्या बॉड्या फ्रेश झाल्या
आता जी नाही वाजवली ती घरात जाऊन टाळी वाजवून झोपल. होय है ना? हा बरोबर आहे की अरे आपला डोस असा असतो तरास पण गोमकाच असतो. म्हणून विचार केला मला हात लावला शिराला रे बाबा. बाळूमामा निघून गेला होता मेंढ वाड्याला. जसं बाळूमामा मेंढ वाढायला जायला काय प्रकार घातला असायला. मेंढ वाड्याला निघून गेला बाबा. विचार केला मला हात लावला शिराला. जसं बाळूमामा हात शिरा लावायला मेंढक्याला पाणी दिलं. मेंढक्यानं पाणी पिऊन सुद्धा त्या पातेल्यात पाणी राहिलं होतं. होय बाबा कसं असतं या सत्व परीक्षा कशी झाली बघा. कोणी कोणी सत्व बघितलं आणि कसं कसं सत्व बघितलं. बाळूमामा बरोबर. मेंढक्यानं भर उन्हात पाणी आणायला लावलं. पाणी कुठं गावलं नाही. या काहीला पाणी गावलं तर ते पाणी पायऱ्या नव्हत्या. तरी बाळूमामानं खाली गेला पाणी काढलं आणि वर आला. वर आला तर गोसाव्यानं पाणी घेतलं. होय कशी सत्व परीक्षा घेतली असेल. बरोबर की. पण हरेल का माझा बाळूमामा. नाही हरणार. शिवशंभू शंकराचा अवतार माझा बाळूमामा. कलियुगातला शेवटचा संत म्हणलं तर माझा बाळूमामा आहे. आणि बाळूमामा कसा आहे. बाळूमामा आला या रकणीला सोन्याचं डुंगर गोपनीला. बाळूमामा आला या रकणीला सोन्याचं डुंगर गोपनीला. सोन्याचं डुंगर गोपनीला. बाळूमामाला या रकणीला सोन्याचं डुंगर गोपनीला. जसा विचार केला मला माझा बाळूमामा. लागला शेळे मेढ रकायला. ह्या गावाची त्या गावाला आज इथं तर उद्या तिथं. असं गावून गावून फिरत असायला. म्हणून बाबा विचार केला मला. विचार केला गेला माझ्या बाळूमामानं. जसं बाळूमामाने विचार करायला त्या वेळेला ऐ, ऐ, शांतता राखा बर का. बाकी मंडळी पोरांनो शांतता राखा. देवाला जरा लई कला वाला करायचं नसते बरं का. होय होय कसं आहे देवाच्या दारा जो कला वाला करेल धार्मिक कार्यक्रमात त्यो आजगराच्या बेडकाच्या जन्माला जाईल. हे प्रमाणे संत तुकाराम महाराजांचं चुकायचं नाही हो. भक्ती नवी साधी भोळी. कसं आहे महिला मंडळ कीर्तनाला इथे आजी संकट आणती 2-3 नाती घरात जमावतात. म्हणून कीर्तनात ओळख बसती कापसाच्या वाती. मग ध्यानात काय राहतं त्याच्या माती. बर असं कोणी करू नका. हा आता ही 3री वेळ आहे बरं का. कसं आहे धार्मिक कार्यक्रम आहे. बाळूमाची सुंदर अशी कथा तुम्हाला गाऊन दाखवतो या. हे परत कुठं ऐकाय भेटत नाही. होय 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 कसं आहे बाळूमाला आता मला सांगा. बाळूमाच्या बकऱ्यात कोण कोण गेले हात वर करा बरं. हात वर करा. बाळूमाच्या बकऱ्यात गेल्यात दोघं चौघ नाही. खाली आपल्याला सुंदर असा क्षण आलाय. तीर्थक्षेत्र देहू या ठिकाणी 13 नंबरची पालखी आहे. भंडारा डोंगर माहिती ना सगळ्याला. देहू तिथं 13 नंबरची पालखी आली. या रोज सकाळ संध्याकाळ आरती होती. तुम्ही आता तळाव गेला असा मावशींनो. बाळूमाच्या मेंढी माऊलीच्या गळ्यात ओटी बांधली का. का बांधतात माहितीये. का बांधतात माहिती आहे मावशीनं वाटतं. संदीपच्या आहे आमच्या. टाळ्या वाजवत्या मावशीसाठी. खरंच खरंच ऐकून घ्या बरं का. ओटी का बांधतात ती. काय बाळूमाच्या मेंढी माऊलीच्या गळ्यात ओटी का बांधतात. बाळूमामा हयात असताना सेनापती कापशी गावात बाळूमाची मेंढर होती. सत्यवा माता जोडीला होती. गंगूबाई संतीला होती. आणि बाळूमाच्या सत्यवा मातेला गर्भ राहिला होता. पोटाला गर्भ राहिला. आणि या आप्पाच्या वाडीला जत्रा आली होती. गंगूबाई म्हणती सत्यवाला जायचं जत्रेला. बाळूमाना तरी ओळखलं ग्रहमान काय चांगलं नाही. पुण्या एका दिवशी दुसऱ्या दिवशी दोघी जणी जाणार होत्या आप्पाच्या वाडीला. आदल्या दिवशी बाळूमानं सांगितलं बायानो
ग्रहमान काय चांगलं नाही, तुम्ही आज कुठं जाऊ नका. बाळूमाने एक रिवान मारलं त्या दोघींच्या भोवतनं आणि म्हणला रेवणातलं बाहेर कोणी पाऊल टाकायचं नाही. पण गंगू बहिणीचा विश्वास नव्हता बाळूमामावरती. मध्याना रात्रीला सत्यवा मातेच्या पोटात मुरडा आला आणि सत्यवा माता बोलते आपल्या मातेला, गंगू बहिणीला, होय बाई ग आई, मुरडा आलाय पोटात, बाहेर जायचं म्हणती या. माझ्या मामानं तर रेग मारली या. अगं म्हणली जाऊ दे, काय ती रेग आहे, तू जा म्हणली आणि ये. जशी तिनं बाहेर गेली, एक पाऊल टाकला, तसा 7 महिन्याचा गर्भ या सेनापती कापशी गावात खाली झाला. आज जर बघायला गेलं तर तिथं वारुळ आहे. बाळूमामाला अंतरी कळालं, रक्तागत लाल डोळं झालं बाळूमामाचं. बाळूमामा ओरडाय लागला. सगळं बाळूमाचं मेटकं बाळूमा का रडतोय म्हणून उठलं. मामा काय झालं, मामा काय झालं. मामा निघून आला. सत्यवा मातेला बोलतोय, गंगू बहिणीला बोलतोय, माझा शब्द ऐकला नाहीस, जीवाला मुकला. का तर शिव शंभू शंकराचा अंश या सत्यवा मातेच्या पोटात वाढ होता. पण बाळूमामानं तिथं सांगितलं, आजपासून म्हणला तुमचा आणि माझा संबंध या कापशीच्या रानामध्ये संपला. मी तुमचा नव, तुम्ही माझं नव. बाळूमा निघून आलं. शेळ्या मेंढ्या राखत जगाचा परपंच करायला लागलं. तिथं संसार बाळूमानं सोडला, जगाचा परपंच करायला लागला. अशीच कीर्ती वाढत होती. एक दिवशी मुस्लिम भगत या बाळूमासाठी पेरावा आणि मेंढरांसाठी खायला जिलेबी घेऊन आला होता. मेंढक्यांसाठी बाळूमाच्या जवळ आला. मामा जिलेबी आणली मेंढक्यांना खायला. जिलेबी ठेवली. बाळूमाला म्हणला पेरावा आणलाय, धोतार पान तू घेतशीला, वटी कुणाकडे देऊ रे म्हणला. तेव्हा बाळूमानं सांगितलं, जा इथून आणि या मेंढी माऊलीच्या गळ्यामध्ये वटी बांध, आजपासून तीच माझी लक्ष्मी आहे म्हणला. आणि तेव्हापासून बाळूमाच्या मेंढी माऊलीला लक्ष्मी म्हणत्या. उगच नव, बाळूमाच्या मेंढी माऊलीच्या गळ्यात वटी बांधायची, उजव्या कानात काय असेल ती इच्छा सांगायची. जगात इच्छा कोणी बी पूर्ण करू द्या, कुठली बी इच्छा सांगा, कोणाची पण इच्छा पूर्ण होती. या बाळूमामाच्या येण्याला करी, बाळूमामाच्या येण्याला करी झाली पावन तमन वसती. बाळूमामाच्या येण्याला करी झाली पावन तमन वसती. बाळूमामाचं गाजत नाव, 19 बग्याचा मामा कारभारी झाली पावन तमन वसती. बाळूमामाच्या येण्याला करी झाली पावन तमन वसती. बाळूमाला वाचा सिद्धी कशी भेटली ही कथा आता पूर्ण झाली. आता कथा दुसरी लावतोय बरं का. बाळूमा गुरुची, मुळे महाराजांची बाळूमाची भेट कशी झाली लक्ष असू द्या. बाळूमा निघून गेला बाबा, मेंढ्या राखत राखत पुण्या एका दिवसाला शेणगावच्या रानामध्ये बाळूमा निघून गेला. तसं बाळूमा शेणगावच्या रानात निघून जायला साहेब राहुल भाऊ, हो धनगरी गाणं तर आहेच, होय. पण समाज प्रबोधन काहीतरी झालं पाहिजे. कसं आहे, आजकाल बघायला गेलं तर आईबापानं मुलाला जन्म द्यायचा, लहानाचा मोठा करायचा, शाळा शिकवायची, नोकरी लावायचा, बिझनेस करायला लावायचा. आणि आता शहरात लय कसलं चाललंय या, आई बापाला वृद्धाश्रमात ठेवायचं. हा, लग्न झाले की आई बापाला वृद्धाश्रमात ठेवायचं. हा बरोबर की. कसं आहे, बाळ आई बापानं तळ हाताच्या फोडागत जपलेलं असतंय.
पोरगी झालेली असते या. पण एकदा का लग्न झालं की पोरगा काय म्हणतो माहितीये का? काय म्हणतो? आई बाप ते कुणाचं? चिमणं माझं गुणाचं. बर म्हणून काय म्हणायचं माहितीये? काय? केला मुलांचा मोठा मुलगा मी आई बापावर धावतोय र धावतोय र धावतोय र. अरे लग्न झाल्यावर आई बाबा पासून मुलगा वेगळा राहतोय र. लग्न झाल्यावर आई बाबा पासून मुलगा वेगळा राहतोय. लग्न झाल्यावर आई बाबा पासून मुलगा वेगळा राहतोय र. लग्न झाल्यावर आई बाबा पासून मुलगा वेगळा राहतोय र. राहुल भाऊ हो आई बापानं मुलाला लाडात सांभाळलेला असतो या. होय. जी मागल ती दिलेला असतं या. दिलेलं असतंय. नोकरी लागलेला असतो या. होय. बिझनेस करत असतो या. बरोबर. म्हणताना होय. एक नोकरी करून दिलेली असते या. होय बायको तुम्हाला आहे होय? हिला मला माहिती बघायला रे. मागच्याच नवीन झालंय. आमच्या अजून नवीन झालंय बघा. कसं आहे आता हे बायको नव्हतं तर आमच्या बरोबर कुठं पण कार्यक्रमाला यायचं. हो आता फोन उचललाय पाच पण आता फोन पण उचलत नाही. आम्ही तर साला Waiting आहे. इथं पुढे राहतो या. आम्ही Waiting तर आहे. साला आलो नेऊन 6:30 आलो नेऊन 7ला आलाय. हा? कसं आहे जास्तच आहे हो. लग्नाच्या आधी आपला एकटा जीव सदाशिव कुठं बी जावा कसं बी जावा. आणि लग्न झाल्यावर दारात बाहेर पडलं चप्पल घालत की अहो. कुठे चाललाय सा? आलो इथून. आलोच कसं आहे बाहेर. आई बापानं पोराचं लग्न लावून दिलेलं असतं या. होय आणि नवरी घरात आलेली असती. होय. काही दिवसानं तिजन म्हातारीचं भांडण होत असतं या. होतंय की. काय म्हणती? लाडाची सुनबाई कानी सांगते नवऱ्याच्या गाणी. बाबा हो कसं आहे? कसं आहे? आता हे तुझ्यासारखा गडी एमआयडीसीत काम करणारा माझ्यासारखा. बर हा? होय सकाळी 9 वाजता पिशवी उचलायची कामाला जायचं. बरोबर. संध्याकाळी 7 वाजताच घरी बरोबर की. अरे हो. कामानिमित्त आई बाप हे सुनला बोललेला असत्या. बरोबर की. हा? होय. पण ही सून बी काय करते माहितीये का? होय. नवऱ्याची वाट बघत दारातच बसलेली असते या. बर हा आल्याला काय म्हणती? काय म्हणती? घरामध्ये मला त्रास लय हा या. समज दीर भाऊची तर नेहमी वटवाट बर. ननंदबाईची तर बोलायची घाई. सासूबाईची तर सोयीच नाही. राहुल भाऊ हो. अरे एवढा मला त्रास असताना होय. आता मी कुणाच्या जीवावर आयाची बस. हा एवढा जात असतोय र. आता बरोबर नवरा की. घरात नसतोय ना. हा पण नवऱ्याला घरात काय झालेलं माहित नाही. नसतं या. बरोबर. तो आपला पिशवी ठेवतो. काय हा? म्हणतो? बायकोचा ऐकून उठून बोलतो या. आई बापावर धावतोय र धावतोय र धावतोय र. अरे लग्न झाल्यावर आई बाबा पासून मुलगा वेगळा राहतोय र. लग्न झाल्यावर आई बाबा पासून मुलगा वेगळा राहतोय. लग्न झाल्यावर आई बाबा पासून मुलगा वेगळा राहतोय र. लग्न झाल्यावर आई बाबा पासून मुलगा वेगळा राहतोय राहुल भाऊ हो. कसं आहे कसं आहे? दिवसांदिवस जात असतात र. होय 4-2 वर्ष गेली की 2 पोरं झालेली असतात. होय. हा बरोबर की. नवरा बायको दोन्ही वेगळी राहिलेली असतात. होय आणि दोघं बी कामाला जात्यात. बरोबर हा? बरोबर की. बरोबर आहे का? होय बरोबर. पटतंय म्हणजे तुला. पटतंय म्हणजे तुला. दोघं बी कामाला झालेला असत्यात. हो. आता पोरग ठेवायचं कुठं बर. आणि कामाला जायचं कुठं बरोबर. असा प्रश्न त्यांना पडलेला असतो. पडलेला असतो या. बरोबर की. त्यामुळं आई बाप्पाची आठवण होती. मावशांनो लक्ष देऊन ऐका. हो ताई तुमचं काय मिस्त्रीचा टप्पा बी घरात राहिलं नाही ना? बोलताय मागाच्या बसणं शेजारची बसणं घ्याच्या दिवस. कसं आहे हो पोरं सांभाळायसाठी आई बापाची आठवण होती. बरोबर. आई बापाला आणतो आण हो सुनबाईनं काय करायचं? पोरग उचलायचं होय. आण सासरीच्या पुढ्यात नेऊन ठेवायचं. मामाजी तुमच्या शिवार
राहीत नाही. बरोबर की त्याशिवाय म्हातारा पण पाठीवर हात घालत नाही. बरोबर. पोराला चॉकलेटला रुपये द्यायला. होय होय काय बाबा बरोबर आहे का नाही? बरोबर बरोबर आहे हा होय की म्हणून हो पुढे पोर सांभाळण्यासाठी तो लागतो आई बापाच्या पाठी. कसं आहे कसा आहे पोरं लहानाची मोठी होत्यात, होय थोर होत्यात, चालती होत्यात, खेळती होत्यात, बरोबर. आपल्या पायावर शाळेला जात्यात येत्यात. बरोबर. आता सुनबाई म्हणती आता तुमच्या आई बापाला फुकाट खायला घालायचं नाही. बरोबर. म्हणून पोरगा काय करतो? काय गरज भागली न वाटायला लागली बस. पुन्हा बोला धरतोय र धरतोय र धरतोय र. अरे लग्न झाल्यावर आई बाबा पासून मुलगा वेगळा राहतोय. लग्न झाल्यावर आई बाबा पासून मुलगा वेगळा राहतोय. राहुल भाऊ हो. मला काय म्हणायचं माहितीये का? काय म्हणायचं आहे 33 कोटी देवात मान आई बाप हे दैवत मान. करा सेवा न मिळवा पुण्याई विनंती करतोय र करतोय र करतोय र. अरे लग्न झाल्यावर आई बाबा पासून मुलगा वेगळा राहतोय. लग्न झाल्यावर आई बाबा पासून मुलगा वेगळा राहतोय. कसं आहे राहुल भाऊ? हो आता जमाना बदललाय. जमाना बदललाय होय कसं आहे? होय कसा आहे ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा. होय ज्याला पाय नाही त्याला पायाची पायाची किंमत किंमत विचारा. बरोबर की ज्याला आई नाही त्याला आईची किंमत विचारा. बरोबर ज्याला बाप नाही त्याला बापाची किंमत विचारा. होय होय हा? होय आई बाप जिवंत असताना माऊलीनं आपल्या त्यांची किंमत कळत नाही. कळत नाही. कळतीया. नाही करत बरोबर हा? की होय होय आणि महिलेच्या जीवनात तर तुम्हाला सांगतो महिलेचं माहेर तोपर्यंत जाईल जोपर्यंत या बाईचं आई बा जिवंत आहे तोपर्यंतच महिलेला माहेरात चप्पल सोडायची जागा आहे. बरोबर आहे कसं आहे कधी बी जावा तुमची आई आता तुम्ही माहेराला जाताय कधी बी जावा पण मोकळ्या हाताने तुम्हाला लावती का हो? नाही ना हा? कुठं काय भरणार अरे कुठं कुठं कांदा देईल होय तांदूळ देईल भाजीपाला देईल. होय, तिला होय. माहितीये माझ्या मुलीच्या घरी भरपूर आहे. बागायती जमीन आहे होय. पण तरी बी आई बळणच देत असती या. होय होय का हे प्रेम पुन्हा नाही. होय होय हा खरं आहे कसं आहे आई कशी आहे? आई ही जगात थोर आहे. बरोबर 33 कोटी देवापेक्षा बी महान आई बाप आहेत. होय होय हा? खरं आहे होय म्हणताना लिकीच अशीच बाबा एक वृद्धाश्रमात आई वडील मरताना शेवटच्या क्षणाला जाताना काय म्हणतात माहितीये? काय म्हणतात आपल्या मुलासाठी आई काय म्हणती या काय मी तुझ्यासाठी जीवन जाईले रे बाळा कोणी नाही पाणी पाजिले तुझ्यासाठी जीवन जाईले रे बाळा कोणी नाही पाणी पाजिले. तुझ्यासाठी जीवन जाईले रे बाळा कुणी नाही पाणी पाजिले तुझ्यासाठी जीवन जाईले रे बाळा कुणी नाही पाणी पाजिले. हो. ती माता माऊली आपल्या मुलाला काय म्हणती? काय म्हणती मेल्यावरती बस, बस. रडतो कशा उगाच ताण नको देऊ कशा. अरे
जोपर्यंत जेवत आहे तोपर्यंत ताजी भाकरी गावात दिली नव्हती. बरोबर वृद्धाश्रमात ठेवलं हा बरोबर की आणि माणूस केल्यानंतर स्वांग करून काय उपयोग राहुल भाऊ. काय काय स्वागत करून काय फायदा नाही. बरोबर म्हणून ती माता माऊली काय म्हणती, काय म्हणती नको जाऊ दे कावा या उभ्या जगाला, अरे नाही मोडला रुपया कधी गोळीला. अरे अशीच ती माता माऊली बाळाची आठवण काढून काढून शेवट मरणाच्या दारात गेली म्हणताना, तुला पाहून पाहून नेत्र दाखले हे बाळा, कुणी नाही पाणी पाजिले तुझ्यासाठी जीवन राहिले हे बाळा, कुणी नाही पाणी पाजिले. काय हो आई ती ऐक असती हो, बरोबर आहे पण ज्याच्या आई नसती की नाही त्याला जायची किंमत कळती. कळती बरोबर आहे. हे विलवान्या बाळाची वाट बस. आई विना ज्याला आई नाही त्याला खऱ्या आईची माया कळती. त्रिसरणाच्या टप्प्यावरती धन्य तू गमावले, सर्व संपूर्ण उरते आई तुझे चुकलं बाबा